शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही जो पाठीमागे जो ताक पाहत असाल या ताकाची पेरणी मी 1 डिसेंबर रोजी केलेली आहे मित्रांनो. या प्लॉटमध्ये ऊस तुटून गेल्यानंतर आपण जमिनीची तयारी करून नंतर ताकाची पेरणी केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ताकात मी बदल केलेला आहे. गेल्या वर्षी मोठे सारटे पद्धतीने 5 फणी काकरी पद्धतीने आपण ताकाची पेरणी केलेली होती. यावर्षी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की छोट्या सारटे पद्धती छोटी आहे आणि एका सारट्यामध्ये 3च काकऱ्या आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने ताक केल्यानंतर तुम्हाला पाट पाणी द्यायला अतिशय सोप्या पद्धतीने पाट पाणी पाजा येतं मित्रांनो. त्यासाठी ही पद्धत योग्य आहे मित्रांनो. आणि पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या शेतात तुम्ही ताक का करायचा. ताक केल्यानंतर मित्रांनो तुमचं त्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सुधारण्यास मदत होते आणि जमिनीचा पोत चांगला सुधारतो मित्रांनो. आणि नत्राचं स्थिरीकरण हे चांगल्या प्रकारे झालेलं दिसून येते. त्यासाठी तुम्ही ताकाची निवड करा. हिरवळीच्या खतांमध्ये ताक द्यांच्या ही पिके तुम्ही घेऊ शकता. आणि आता थंडीचा महिना आहे, यामध्ये जर तुम्हाला बेवड जर चेंज करायचा असेल तर तुम्ही हरभरा या पिकाची तुम्ही निवड करू शकता. हरभरा केल्यानंतर ही तुम्हाला चांगला बेवड भेटेल मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हरभऱ्याची निवड करा. ताक मी 1 डिसेंबरला पेरणी केलेली आहे. या ताकाची पेरणी झाल्यानंतर मी 45 दिवसात आपण हा ताक माती ॲड करणार आहोत. म्हणजे फुले दिसायला लागली या प्लॉटमध्ये सगळीकडे की आपण ताक गाळायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. मल्च्याच्या साह्यानं आपण ताकाचे तुकडे करून घेऊन मग आपण ताक माती ॲड करणार आहोत पलटीच्या साह्याने. आणि मग ताक गाळल्यानंतर 1-2 महिना विश्रांती राहील. मग नंतर आपण आडसाली हंगाम 2026साठी या प्लॉटचं नियोजन करणार आहोत. तुम्ही पण तुमच्या शेतात असं जरूर करा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ही देखील ताकाचा रिझल्ट अतिशय चांगल्या प्रमाणात भेटेल. धन्यवाद.